नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रवी गावंडे, इतिहास विभाग प्रमुख JD पाटील सांगुळकर महाविद्यालय दर्यापूर आपले या ऑनलाईन लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, BA प्रथम वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये आपण प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासला आहे. तर या दुसऱ्या सेमिस्टरमध्ये आपल्याला भारताचा इतिहास 701 ते इसवी सन 1525 पर्यंतचा अभ्यासायचा आहे. यामध्ये प्रामुख्याने पहिल्या सेमिस्टरमध्ये ज्याप्रमाणे प्रकरणांची विभागणी करण्यात आलेली होती त्याच प्रकारे प्रकरणांची विभागणी या दुसऱ्या सेमिस्टरमध्ये सुद्धा आहे. एकूण 5 प्रकरणं असून या 5 प्रकरणांमध्ये हे सेमिस्टर विभागलेले आहे. तर पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे? तर पहिल्या प्रकरणामध्ये भारतामध्ये जे अरब आणि तुर्क आक्रमणे झालीत, मोहम्मद बिन कासिम आपल्याला कल्पना असेल की भारतामध्ये आक्रमण करणारा पहिला मुस्लिम आक्रमणकर्ता होता. नंतर आपण पाहतो की बरेचसे आक्रमण मोहम्मद घोरी, मोहम्मद गझनीची आक्रमणे भारतावर झाली, तुर्क आक्रमणे. तर या आक्रमणाचे कारणे आणि त्याचे परिणाम काय होते हे आपल्याला यामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये भारतामध्ये सल्तनत साम्राज्याची स्थापना कशी झाली, कुतुबुद्दीन ऐबकने भारतामध्ये कशा प्रकारे सल्तनत साम्राज्याची स्थापना केली हे आपल्याला अभ्यासायचं आहे. यामध्ये पहिला जो सल्तनत साम्राज्याचा संस्थापक आहे कुतुबुद्दीन ऐबक, हा आपण पाहतो की हा मोहम्मदाचा सेवक होता आणि त्याच्या मृत्यूनंतर भारतामधील साम्राज्याचा तो उत्तराधिकारी ठरला आणि त्याने दिल्लीमध्ये त्याचा सिपे सालार म्हणून सल्तनत साम्राज्याचं काम किंवा कार्यभार पाहिलेला आपल्याला दिसतो. तर यावेळी सल्तनत साम्राज्य कशा होत्या, त्याला कुठल्या अडचणींचा सामना करावा लागला आणि प्रशासक म्हणून त्याची योग्यता कशी आहे हे आपल्याला पाहायचं आहे. प्रामुख्याने कुतुबुद्दीन ऐबकाला गुलाम वंशाचा संस्थापक सुद्धा म्हणून ओळखले जाते, कारण कुतुबुद्दीन ऐबक हा मोहम्मदाचा गुलाम होता आणि म्हणूनच त्याच्या वंशाला गुलाम वंश म्हटला जातो. तर हा गुलाम वंशातील पहिला शासक. तर दुसऱ्या प्रकरणामध्ये कुतुबुद्दीन ऐबकानंतर सत्तेवर आलेला अल्तमिश हा सुद्धा त्याचा गुलामच होता. तर त्याच्या प्रारंभिक अडचणी कशा होत्या आणि त्यांनी आपल्या विरोधकांना कशा प्रकारे वर्चस्व प्रस्थापित केलं आणि दिल्ली सल्तनतची साम्राज्य हे विस्तारलं हे आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर त्याची मुलगी सत्तेवर आली आणि ही प्रथम स्त्री राज्यकर्ती होती भारतामधील, विशेषतः मुस्लिम साम्राज्यामध्ये. तर ही स्त्री असल्यामुळे या स्त्रीला, रजिया सुलतानाला कशा प्रकारे तेथील विरोधी गटाने त्याला विरोध केला, तिचा कशा प्रकारे पाडाव घडून आला हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर सत्तेवर आला बलबन. मध्यंतरी बरेचसे शासक आले, परंतु आपण पाहतो की ते अयोग्य निपजल्यामुळे प्रामुख्याने त्यांची कारकीर्द पाहिजे तशी इतकी महत्त्वपूर्ण नाही. त्यानंतर बलबन हा गुलाम वंशातील आणखीन एक कर्तबगार शासक मानला जातो. त्याने संपूर्ण साम्राज्याचं एकीकरण केलं आणि जी राजपदाची जी प्रतिष्ठा गेलेली होती, धुळीस मिळालेली होती, त्याने या राजपदाची प्रतिष्ठा पुनर्स्थापित केली. त्याने राजपदाचा सुद्धा सिद्धांत प्रतिपादित केला आणि आपल्या राज्याला भक्कम त्या माध्यमातून त्याने आधार दिलेला आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की अल्तमिशच्या काळामध्ये प्रशासनाच्या सुव्यवस्थेसाठी ज्या 40 गुलामांचा जो वर्ग निर्माण करण्यात आला होता अल्तमिशद्वारे, बलबनच्या काळामध्ये तो फार आपण पाहतो की मध्यंतरीच्या काळामध्ये सुद्धा किंग मेकरच्या भूमिकेमध्ये गेलेला होता आणि अनेक कारवाया, कारस्थानांमध्ये या 40 गणी सरदारांचं समावेश असायचा, सहभाग असायचा आणि म्हणून या 40 गणी सरदारांचं दमनाचं कार्य हे बलबनला करावं लागलं. सैन्य संघटनाचं सुद्धा त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. त्यानंतर आपण पाहतो की गुलाम वंश नष्ट होऊन खिलजी वंश सत्तेवर आला आणि खिलजीमध्ये सुद्धा जलालुद्दीन खिलजी असेल, त्याच्यानंतर त्याचा पाडाव करून अल्लाउद्दीन खिलजी सत्तेवर आला. हा खिलजी वंशातील सर्वात कर्तबगार शासक मानला जातो अल्लाउद्दीन खिलजी. त्याचं राजकीय आणि प्रशासकीय धोरण हे सिलेबसमध्ये अंतर्भूत करण्यात आलेलं आहे. त्याने सुद्धा राजपदाचा सिद्धांत प्रतिपादित केला. त्याचं दक्षिणविषयी धोरण, त्याने प्रशासकीय सुधारणा कशा प्रकारे केल्या, लष्करी सुधारणा सुद्धा आपण पाहतो त्याच्या फार वैशिष्ट्यपूर्ण होत्या. त्याचं बाजार नियंत्रण धोरण सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
परंतु एवढं असताना सुद्धा अलाउद्दीनचा नंतरच्या काळात आपण पाहतो त्या मृत्यूनंतर खिलजी वंश फार वेगाने नष्ट झालेला आहे. तर त्याचं यश काय आहे, अपयश काय आहे, हे सुद्धा आपल्याला या दुसऱ्या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे. तिसऱ्या प्रकरणामध्ये, तर तिसरं प्रकरण हे तुघलक वंशाशी संबंधित आहे. मोहम्मद बिन तुघलक, तुम्हाला माहित असेल की भारतीय इतिहासामधील सर्वात बदनाम असलेला सुलतान म्हणून ओळखला जातो. मोहम्मद बिन तुघलकाने अनेक नाविन्यपूर्ण योजना ह्या अंमलात आणलेल्या होत्या. त्यामध्ये त्याने महसूल सुधारणा केल्या, राजधानीचं परिवर्तन घडून आणलं. तुम्हाला माहिती सगळी सुरुवातीला असलेली दिल्लीला जे राजधानीचा दर्जा होता तो त्याने नंतर देवगिरीला राजधानी नेली. आणि यामध्ये जे काही आपण पाहतो की सर्वसामान्य जनतेला प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या त्या सर्वितच आहे. त्यानंतर आपण पाहतो की मौल्यवान धातूचा टटोळा निर्माण झाल्यामुळे प्रतीक चलनाचा त्याचा प्रयोग सुद्धा मोहम्मद बिन तुघलकाने भारतामध्ये केलेला आहे. म्हणजे भारतामध्ये सोन्याच्याच एवढ्या किमतीच्या तांब्याच्या मुद्रा निर्माण करण्यात आल्या टाकसाळींमध्ये. परंतु आपण पाहतो ते कशा प्रकारे एक प्रकारचं ब्लंडर ठरलं आणि परिणामी त्याच्या या सर्व योजनांना कशा प्रकारे अपयश प्राप्त झालं. दुष्काळी उपाययोजना सुद्धा आपण पाहतो की त्यांनी केल्या. आदर्श कृषी योजना सुद्धा त्याने इंट्रोड्यूस केलेली होती आपल्या प्रशासन व्यवस्थेमध्ये. परंतु या सर्व योजना अपयशी का ठरल्या, त्याचे कारण काय आहेत हे आपल्याला पाहायचं फार इंटरेस्टिंग एकंदरीत भाग आहे. त्याचबरोबर मोहम्मद बिन तुघलकाचं चरित्र कसं होतं, त्याचं कॅरेक्टर कसं आहे, त्याचं व्यक्तिमत्व कसं होतं, त्याचा स्वभाव कसा होता, याच्यावर सुद्धा आपल्याला थोडक्यात प्रकाश टाकायचा आहे. त्यानंतर सत्तेवर आलेला फिरोजशाह तुघलक, आपण पाहतो एक प्रकारचा हा फकीरी वृत्तीचा असलेला शासक, एक प्रकारचा धर्मांध सुद्धा होता. परंतु या शासकाच्या काळामध्येच दिल्लीमध्ये सर्वात जास्त बांधकामे करण्यात आलेली होती. त्याने आर्थिक सुधारणा सुद्धा केली आणि आर्थिक सुधारणामध्ये आपण पाहतो बहुतांश ठिकाणी त्याने कालव्यांची निर्मिती केली, बरीचशी शेती लागवडीखाली आणलेली आहे आणि त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला चांगले असलेले दिसतात. त्याने मोठ्या प्रमाणात एक गुलामांचा वर्ग सुद्धा निर्माण केला, त्याला गुलाम ठेवण्याची फार आवड होती. त्याने जे बेरोजगार लोक आहेत त्यांना काम मिळावं यासाठी सुद्धा त्यांनी एक विभागाची स्थापना केली होती. त्यानंतर आपण पाहतो की तैमूरलंगाचं भारतामध्ये आक्रमण झालं आणि यावेळेस दिल्लीची जी सत्ता होती फार जर्जर झालेली होती आणि इतकं हे प्रचंड मोठं आक्रमण होतं की 18 वर्षावरील सर्व लोकांची कत्तल या तैमूरलंगाने केली. आणि अशा प्रकारचा आक्रांता भारतामध्ये का आला आणि त्याचे फार दुर्गामी परिणाम कशा प्रकारे भारतीयांना सोसावे लागले हे आपल्याला पाहायचं आहे. नंतर आपण पाहतो की तुघलक वंशानंतर सय्यद वंश सत्तेवर आला, लोधी वंश सत्तेवर आला. परंतु सय्यद वंश हा काही फारसा कर्तबगार वंश नव्हता आणि यांची सत्ता सुद्धा आपण प्रामुख्याने पाहतो की दिल्ली आणि आजूबाजूचा जो प्रदेश होता या प्रदेशामध्येच मर्यादित झालेली दिसते. त्यानंतर लोधी वंश सत्तेवर आला. यामध्ये आपण सिकंदर लोधी हा महत्वपूर्ण आहे. तर सिकंदर लोधी, नंतर इब्राहिम लोधी, आणि इब्राहिम लोधी हा लोधी वंशाचा आणि पर्यायाने सल्तनत साम्राज्याचा शेवटचा शासक आहे. आणि जेव्हा पानिपतची लढाई झाली पहिली, या पानिपतच्या लढाईमध्ये लोधी वंशाचा पराभव झाला, इब्राहिम लोधी त्यामध्ये मारला गेला आणि अशा प्रकारे या इब्राहिम लोधी सोबतच दिल्लीतील सल्तनत साम्राज्याचा सुद्धा अस्त झालेला आपल्याला आढळतो. तर हे आणि मग एकंदरीत आपण पाहतो की अशा प्रकारे दिल्ली सल्तनतचे पतन झालं. तर त्याला हे एकमेव कारण होतं का पानिपतचं पहिलं कारण? तर निश्चित नाही, त्याला विविध कारणे होती. म्हणून आपल्याला दिल्ली सल्तनतच्या पतनाची नेमके कारणे कोणती होती हे आपल्याला सर्व त्याचं कार्यकारण भाव आपल्याला त्यामध्ये पाहायचा आहे, कारण परंपरा पाहायची आहे, कारणांची साखळी सुद्धा पाहायची आहे. त्यानंतर प्रकरण चौथं, तर यामध्ये प्रामुख्याने दक्षिणेतील जे साम्राज्य आहे, जे हसन गंगू बहामनीने भारतामध्ये दक्षिणेमध्ये साम्राज्य स्थापन केलं, त्याला बहामनी साम्राज्य म्हणतात. म्हणजे दख्खनच्या भागावर जे साम्राज्य होतं त्याला बहामनी साम्राज्य म्हणतात. तर या बहामनी साम्राज्याचा उदय कसा झाला, त्याचा विस्तार कुठपर्यंत होता, तिथली समाजव्यवस्था कशी होती, अर्थव्यवस्था कशी होती, त्याचबरोबर या साम्राज्यामध्ये मोहम्मद गवानचं काय योगदान आहे, हा फार महत्वपूर्ण व्यक्ती, याच्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत.
आणि या सर्व बहामनी साम्राज्याचं विघटन कसं झालं आणि या बहामनी साम्राज्यात शक्ल कसे उडाले. आपण पाहतो की बहामनी साम्राज्याचं विघटन होऊन 5 शाह्या अस्तित्वात आल्या. अहमदनगरची निजामशाही, गोळकोंड्याची कुतुबशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही आणि आपल्या अचलपूर येथील एलिचपूर येथील इमादशाही अशा 5 शाह्या या बहामनी साम्राज्याच्या निर्माण झाल्या आणि अशा प्रकारे बहामनी साम्राज्याचं विघटन झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे विजयनगर साम्राज्य. दक्षिण भारतामध्ये अगदी घट्ट पाय रोवून उभं असलेलं विजयनगर साम्राज्य कशा प्रकारे त्याचा विकास झाला, स्थापना झाली आणि कशा प्रकारे आपल्या उत्कर्ष बिंदूला हे जाऊन पोचलं. त्यानंतर कशा प्रकारे बहामनी साम्राज्याने आघाडी निर्माण करून या साम्राज्यावर आक्रमण केलं आणि झालेल्या प्रचंड युद्धात, ज्याला तालिकोटचं युद्ध सुद्धा आपण म्हणतो, यामध्ये या विजयनगर साम्राज्याचा विनाश कसा झाला हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. यामध्ये कृष्णदेवरायचं योगदान, या साम्राज्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण शासक कृष्णदेवराय, आणि त्याचबरोबर विजयनगर साम्राज्यामध्ये कला आणि स्थापत्य वैभव कशा प्रकारे वाढीस लागलं याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला सल्तनतकालीन राजकीय संरचना कशी होती हे सुद्धा पाहायचं आहे. राजकीय तत्वज्ञान काय आहे, सल्तनतकालीन प्रशासन व्यवस्था आपल्याला पाहिजे की कशा प्रकारे त्यांचं प्रशासन संयंत्र काम करायचं, शासक वर्ग कशा प्रकारे त्याचं सामाजिक जीवन होतं किंवा त्यांचं कशा प्रकारे राहणीमान होतं, कशा प्रकारच्या एकंदरीत त्यांच्या जीवनातील गोष्टी कार्यान्वित व्हायच्या, ह्या सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. त्याचबरोबर लष्करी संघटन कशा प्रकारचं होतं हे सुद्धा आपल्याला या प्रकरणाच्या अंतर्गत पाहायचं आहे. नंतर हे शेवटचं प्रकरण 5, आणि प्रामुख्याने या प्रकरणामध्ये तुम्ही पाहू शकता की समाज, शिक्षण, कला, धर्म आणि अर्थ या क्षेत्राशी संबंधित असलेले प्रकरण आहे. यामध्ये अगोदरचे प्रकरण जे पाहिले आपण, प्रकरण 1, 2, 3 आणि 4, या प्रकरणामध्ये प्रामुख्याने आपल्याला सल्तनत साम्राज्याची स्थापना, त्यातील विविध वंश, त्यामध्ये गुलाम वंश, खिलजी वंश, तुगलक वंश, सय्यद वंश आणि लोधी वंश. तर नंतरच्या प्रकरणामध्ये आपण दक्षिण भारतातील असलेले साम्राज्य, विशेषतः बहामनी साम्राज्य, त्याची उडालेली शकले, त्याचबरोबर विजयनगर साम्राज्याचा आपण भाग पाहिला. परंतु या राजकीय इतिहास म्हणजेच निवड इतिहास नाही आहे. तर त्या काळामध्ये सर्वसामान्य लोक कसे जगायचं, त्यांची आर्थिक स्थिती कशी होती, स्त्रियांची स्थिती कशी होती, तंत्रक्षेत्रामध्ये काही विकास झाला होता काय, कृषी उद्योग कसा होता, व्यापार वाणिज्य कसे होते, नगरांचा विकास कशा प्रकारे हळूहळू झाला, विवाहाची पद्धती कशी होती, संपत्तीचे अधिकार कसे होते, त्याचबरोबर कला आणि स्थापत्यामध्ये कशा प्रगती या काळामध्ये झालेली आहे, साहित्य आणि शिक्षण कशा प्रकारे दिलं जायचं, त्याचबरोबर या काळामध्ये कशा प्रकारे धार्मिक चळवळींचा उदय झाला, ज्यामध्ये भक्ती चळवळ, वारकरी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, लिंगायत संप्रदाय आणि त्याचबरोबर मुस्लिम धर्मामध्ये असलेली सुफी चळवळ, या सर्व गोष्टींचं एकंदरीत विश्लेषण आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. तर या नंतरच्या आगामी लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्व प्रकरणांवर एक एक करून प्रकाश टाकणार आहोत. ही परीक्षा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सुद्धा आपण त्या दृष्टिकोनातून आपण त्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केलो. तर आज मी तुमची रजा घेतो. नंतरच्या लेक्चरमध्ये पुन्हा भेटूया. तो पावतार धन्यवाद.